त्यावर सर्व करंज्या अशा तळून घ्याव्या. होम किचन कुकमध्ये आपलं स्वागत आहे. चला तर आज बनवूया आपण खमंग करंजी. त्यासाठी हे लागणारं साहित्य आहे: 2 बाउल रवा घेतलेला आहे, पिठी साखर, बदामचे काप, काजू बारीक केलेला आहे, थोडीशी विलायची आणि खोबरा किस. 2 बाउल खोबरा किस आहे. आणि त्यासाठी सारण बनवण्यासाठी हे रवा घेतलेला आहे. मी रव्याचं सारण बनवत असते करंजीसाठी, आणि त्याच्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ. तर हे झालं आपलं करंजीचं साहित्य. तर चला आपण हे भाजून घेऊया आता. सर्वात आधी आपण बदामचे काप थोडा 1 चम्मच तुपामध्ये भाजून घेऊया. 10 सेकंद परत करायला. जास्त भाजले तर ते लालसर होऊ शकतात. मंद आचेवर भाजावे. त्याच बाउलमध्ये त्याच कढईमध्ये आपण खोबरं घेतलेलं होतं ते भाजून घ्यायचं. थोडं हे खोबरं कडक येतपर्यंतच भाजावं, जास्त लालसर होऊ देऊ नये. त्यानंतर हा रवा भाजून घ्यावा तूप टाकून. थोडंसं अर्धी बाउल तूप लागतं याला. अर्धी बाउलपेक्षाही कमी लागतं. 2 टीस्पून किंवा 3 टीस्पून रवा भाजून घ्यावा. त्यामध्ये थोडासा त्याला तांबूस रंग येईपर्यंत. खोबरं थोडं भाजून आणि मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे. आता त्यामध्ये पिठी साखर मिक्स करायची, काजू बदाम वगैरे सगळं एकत्र करून तयार. एवढ्या सारणातील करंजीसाठी 1.5 बाउल रवा घेतलेला आहे, 1 मुद्दा पाणी घेतलेलं आहे. जर जेवढं लागेल तेवढं टाकावं. दीड कप रवा भिजवण्यासाठी फक्त आपल्याला अर्धा कप पाणी लागलेलं आहे. कप थोडा मोठा आहे, पण जेवढं लागलं तेवढं टाकावं. आता हा गोळा अर्धा तास तरी भिजत ठेवा. अशी पातळ पाती लाटावी आणि साच्याला घोळून लावून असं चिकटलं नाही पाहिजे म्हणून त्यावर पाती ठेवावी आणि सारण घालावं. आता भोवताल थोडं पाणी लावावं. बंद करावी अशी पानाच्या आकाराची करंजी होणार आहे.
कणिक काढून घ्यावी. हे बघा कशी करंजी तयार झाली. करंजी झाली तयार. त्यावर कोरडा व्हाईट कपडा झाला. अशा सर्व करंज्या तळून घ्याव्या.